पावसाळ्यात सर्वांची फेवरेट डिश म्हणजे बोंबील वाकट्यांचा रस्सा, तोही असा मस्त झणझणीत. तर फ्रेंड्स, तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे. तर कशा पद्धतीने बनवणार आहे तेही दाखवणार आहे. आणि वाकट्या बोंबीलबरोबर छान असा उकडलेला अंडा. तर रेसिपीला सुरुवात करूया आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर फ्रेंड्स, इथे पावसाळा चालू झालेला आहे. पाहू शकता, पाऊस आत्ताच पडून गेल्याने मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर अशा वातावरणामध्ये आमच्याकडे मस्त बोंबील बटाटा वाकट्यांचा रस्सा बनवतात. तर चला, तर इथे मी प्रथम घेतलेले आहेत बोंबील आणि वाकट्या कट करून त्यांना गरम पाण्यात घालून ठेवलेल्या आहेत. कारण बोंबील वाकट्या कसा सुकवलेल्या असतात, त्यांचा उग्र वास येतो आणि गरम पाण्यात टाकून ठेवल्यानं 5 ते 10 मिनटं का तो उग्र वास जरा निघून पण जातो. आणि जे वरती सिल्वर कलर आहे बघा मच्छीवर, तो पण निघून जातो गरम पाणी घातल्याने. जास्त नाही जास्त 5 ते 10 मिनटं. तर भाजीला फोडणी घालण्यासाठी इथे मी कांदा कट केलेला आहे, टोमॅटो कट केलेला आहे, कोथिंबीर, बटाटा आहे आणि थोडासा लसूण क्रश केलेला आहे. तर बटाट्याचे स्लाइस करायचे आहेत. आणि बाजूला आपण ठेवलेले आहे सुकी मच्छी. सर्वात प्रथम इथे पातेले घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात मी तेल ॲड करते. तेल 2 ते 3 चम्मच ॲड करते आणि चांगलं गरम करून घेते तेल. तेल छान गरम झाल्यावर इथे मी क्रश केलेला लसूण ॲड करते. आणि त्याच्यानंतर मग इथे मी थोडीशी मिरची ॲड करणार आहे. तर आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार मी ॲड केलेलं आहे. तर आम्ही जरा स्पायसी खातो आणि पावसात जरा स्पायसी जरा मस्तच लागतं जेवण तो. तर छान अशी फ्राय करून घेते मी इथे मिरची आणि लसूण. त्याचबरोबर इथे कांदा ॲड केलेला आहे. कांदा परतून झाल्यावर मी इथे लगेच ते टोमॅटो ॲड करते. आणि आता टोमॅटो आणि कांदा आता चांगला फ्राय करून घेते, चांगला कलर चेंज होईपर्यंत. वरून थोडीशी कोथिंबीर पेरलेली आहे. तेलामध्ये कोथिंबीर फ्राय केली ना का आपल्या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते आणि दिसायलाही छान वाटतं कोथिंबीर फ्राय झाल्यावर. तर इथे आपला टोमॅटो आणि कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, पाहू शकता. आता इथे मी घरातले जे बेसिक मसाले आहेत आम्ही जे वापरतो ते ॲड करते. तर अगोदर हळद घालून घेते आणि आपला घरगुती मसाला आहे आगरी मसाला, तो ॲड करते. तर आता हे मसाले छान असे फ्राय करून घेते, परतून घेते तेलावर मसाले चांगले परतून घेतले ना का त्यांचा असा कसं म्हणजे कच्चापणा राहत नाही. तर पाहू शकता इथे मी चांगला फ्राय करून घेतलेला आहे मसाला. आणि कलर पाहू शकता एकदम मस्त आलेला आहे. घरगुती मसाला आहे म्हणजे घरी बनवलेला आहे, त्याची मी व्हिडिओसुद्धा ॲड केलेली आहे अगोदर. तर आता इथे मी बोंबील आणि वाकट्या ॲड करून घेते. आणि छान धुवून घेतल्या मी 2 पाण्यात. पहिला भिजत ठेवलेल्या होत्या, नंतर परत मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि गरम पाण्यात घातल्या ना का त्यांचा असं वरचा जो सिल्वर कलर असतो ना तो निघून जातो. ठीक आहे, पण उग्र वास येत नाही, छान लागते खाण्यासाठी ही मच्छी. मग अशी पण आपण म्हणजे वापरू शकतो, पण गरम पाण्यात जरा चांगलं वाटतं ॲड केल्याने. कारण कुठे डस्ट वगैरे असतात, माती असते, ती सगळी निघून जाते. आता हे चांगलं परतून झालेलं आहे. तर आता मी बटाटा ॲड करते. तर बटाट्याचे असे स्लाइस केलेले आहेत. आणि बोंबील वाकटीमध्ये बटाटा ॲड केला ना तर खूपच छान टेस्ट येते. आणि सुक्या मच्छीमध्ये, कोणत्याही सुक्या मच्छीमध्ये तुम्ही बटाटा ॲड करून बघा, ग्रेव्हीमध्ये मस्तच येतो. अशी नॉर्मल ग्रेव्ही केली तरी त्याच्यात बटाटा ॲड करा. तर आता थोडंसं मी नॉर्मल हाताने परतून घेते, कारण आपली मच्छी जी आहे सुकी मच्छी ती गरम पाण्यामध्ये एकदम सॉफ्ट झालेली आहे. त्याच्यामुळे मी हलक्या हाताने अशी परतून घेते. आणि पाणी ॲड केलेलं आहे वरून. तर आपल्याला कितपत पाणी पाहिजे त्यानुसार आपण पाणी ॲड करू शकतो. तर मी ते 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आणि तर छान उकळी येऊन देते भाजीला. पाहू शकता फ्रेंड्स, भाजीला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे. तर वरती ठेवते मी झाकण आणि थोडा वेळ ठेवते पाणी, कारण बटाटा आपला कच्चा आहे तो पटकन शिजण्यासाठी मी वरती ताटामध्ये पाणी ॲड केलेलं आहे.
तर आता 5 ते 10 मिनटं बारीक फ्लेमवर मी चांगली भाजी शिजवून घेणार आहे। तर इथे फ्रेंड्स चिंचेचा कोळ तयार करत ठेवलेला आहे मी पाणी ॲड करून। आपल्याला मस्त सुक्या मच्छीमध्ये ॲड करायचं आहे आणि पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। भाजी होते तोपर्यंत इथे मी पाहू शकता फॅनचं जाळं काढते, कारण आम्ही बरेच दिवस फिरायला होतो, घरी नव्हतो। तर आणि कसं आजूबाजूला आमच्याकडे कामं चालू आहेत कन्स्ट्रक्शनची, त्या धुळीमुळे ना खूप घरामध्ये धूळ येते आणि फॅनलाही, कारण किती दिवस बघितलं मी का फॅन एकदम स्लो झालेला आहे। तर मग मी विचार केला चला फॅन जरा झाडूने जरा झटकू देऊन दे, म्हणून मी असं झटकून घ्यायला घेतलेला आहे। आणि जरा असं पावसाचं जरा वातावरण पण झालेलं आहे, म्हणजे ती धूळ जरा अशी नरम झालेली आहे, म्हणजे पटकन निघते। ही बघा एवढा असा कचरा निघालेला आहे। तर आता तो सगळा क्लीन करून घेते, तोपर्यंत आपली भाजी पण होते। तर असं वाटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू दे। दिसत नाही डस्ट, पण आपण क्लीन करायला घेतले ना का ती बरोबर घाण दिसून येते, मग निघते बरोबर। आणि फॅनही सुद्धा स्लो झालेला एकदम। जर फॅन स्लो झाला ना तर अशी ट्रिक वापरून बघा। आणि मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि एकदम शांत आहे आमच्याकडचं वातावरण। इथे भाजी चेक करून घेते मी आता। भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि बटाटा पण आता शिजला असेल, 5 ते 10 मिनटं झालेली आहेत। तर आपली ऑलमोस्ट सुकी मच्छी जी आहे ती चांगली शिजलेली आहे, बटाटा पण शिजलेला आहे। तर थोडासा बाकी आहे, मी ते चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आणि जो चिंचेचा कोळ तयार केलेला आहे पाणी ॲड करून, कारण ही चिंच मी अलिबागवरून आणलेली आहे फ्रेंड्स, काळी चिंच आहे। आणि तुम्हाला कलर असा दिसतो, आता चिंच घातल्यानंतर कलर अजून चेंज होईल पुढे। तर आता छान भाजी मी चिंच ॲड केलेली आहे भाजीत, आता छान अशी शिजवून घेते। फक्त 5 मिनटं चांगली हे करून घेणार आहे मी, भाजीला उकळी येऊन देणार आहे, कारण चिंच पूर्ण आपल्या रश्श्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि मस्त असा आंबटसर रस्सा आपला होतो आणि छान टेस्टी लागतो। जर तुम्ही कधी नसेल ट्राय केलं तर ट्राय करून बघा। चिंच किंवा कैरी, पण आता जास्त करून चिंचच ॲड करणार, कैरीचा सीझन आता झालेला आहे कमी। तर आता थोडा वेळ झाकण ठेवते 5 मिनटं। आणि इथे घेतलेले आहेत मी लगेच बाजूला अंडी उकडायला। तर सुकी मच्छी बोलला ना, भात आणि सुकी मच्छी त्याच्याबरोबर उकडलेला अंडा, मस्त असा पावसाळ्यातला जेवण आहे हा आमचा मुंबईकरांचा। तर तुम्ही नसेल कधी ट्राय केला तर ट्राय करून बघा। थोडासा मीठ ॲड केले म्हणजे पटकन अंडी उकडून होतात आणि म्हणजे ते मध्ये पाण्यामध्ये फुटतही नाही। आणि बाजूला इथे मी राईस ठेवलेला आहे, राईससुद्धा झालेला आहे। पावसाचं वातावरण मस्त झालं आणि पाहू शकता इथे कलर केवढा सुंदर झालेला आहे बघा चिंच घातल्याने। आणि एवढा असा रस्सा ठेवलेला आहे म्हणजे ग्रेव्ही। तर एक जास्त ग्रेव्ही नाही ठेवली ना का मग त्या भाजीची टेस्ट जरा वेगळीच लागते। अशी नॉर्मली ग्रेव्ही ठेवली ना का ती अजून थंड झाल्यावर घट्टसर होते आणि अजून मस्त लागते खाण्यासाठी। आणि भाताबरोबर सुकी मच्छी अप्रतिम जेवण आहे हा। तर तुम्ही नसेल कधी ट्राय केला तर ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स, सबस्क्राईब करा। तर मी इथे माझं दुपारचं जेवण आहे ते सगळं दाखवते, म्हणजे आपलं दुपारचं लंच। आता छान इथे अंडी पण उकडत आलेली आहेत। तर बघा मीठ घातल्याने ना अंडी फुटत नाही पाण्यामध्ये। तर आता गॅस बंद करून मी तुम्हाला दाखवते, थंड झालेला आहे। मस्त आपली वाकटी बोंबील बटाटा हा मस्तच झालेला आहे। तर मी वाकटी का घालते, तर मला आवडते बोंबीलमध्ये आणि आमच्या घरात कोणच नाही खात। आपण बोंबील बटाटासुद्धा बनवू शकतो, पण आता मला वाकट्या आवडते म्हणून मी वाकट्यात ॲड करते ह्याच्यात। तर तुम्हाला वाकट्या नसतील माहिती तर सिल्वर फिश तिला बोलतात इंग्लिशमध्ये। तर ती आहे अशी एकदम लांब आणि पातळ असते। आणि आपल्या इथे अंडी पण उकडून मी साफ करून ठेवलेले आहेत। अशा प्रकारे पूर्ण जेवण आपलं तयार झालेलं आहे। तर फ्रेंड्स तुमच्यासाठी तयार केलेला आहे, पाहू शकता मस्त आपला वाकट्या बोंबीलचा रस्सा बरोबर उकडलेली अंडी आणि कांदा, हा अप्रतिम जेवण आहे पावसाळ्यातला। तुम्ही नसेल कधी ट्राय केलं तर ट्राय करून बघा। तर आम्ही तर डेली करतो ट्राय। आणि कधीही सुक्या मच्छीमध्ये तुम्ही बटाटा ॲड करून बघा, बटाटा आणि आपलं आंबट म्हणजे चिंच, टोमॅटो पण मी ॲड केलेलं आहे, चिंचसुद्धा ॲड केलेली आहे। तर अशा प्रकारे हा मुंबईकरांचा फेवरेट जेवण आहे। जर कोणी पाहत असाल मुंबईकर तर मला नक्की कमेंट्स करून सांगा का खरंच हा फेवरेट आहे का नाही। आणि तुम्हीही ट्राय करून बघा। आणि मी नेक्स्ट नंतरही तुम्हाला कधी सुकी मच्छी त्याच्यामध्ये म्हणजे सुकट, त्याला झिंगे पण बोलतात, आम्ही सुकट बोलतो, ते पण सुद्धा दाखवेन।
तर आजचा ब्लॉग हा असाच होता रेसिपी बरोबर आणि वाकट्या बोंबीलचा रस्सा. तर तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करा. आणि जे कोणी यूट्यूबर्स असतील नवीन क्रिएटर ते मला कमेंट्स करा, मीही त्यांना सपोर्ट करेन. तर चला फ्रेंड्स, भेटते तुम्हाला पुढच्या